चला नमस्कार. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचं आरक्षण, त्यासोबत तुमचं वेळापत्रक, गावणी आहे कुठल्या गावामध्ये पोलीस पाटील भरतीची जागा रिक्त आहे, ती सगळी माहिती या व्हिडिओ मिळणार आहे. वसमत औंढा नागनाथ ही पीडीएफ आहे. सगळ्या पीडीएफ आलेल्या आहेत. हिंगोली जिल्हा तुम्ही पोलीस पाटील भरतीची तयारी करत असाल, तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, जालना जिल्ह्यामध्ये आपण पोलीस पाटीलची बॅच घेतलेली आहे. सरासरी सगळे एक 257 प्लस पोलीस पाटील जालना जिल्ह्यात आपले झालेले. आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅचची फीस 990 रुपये प्लस तुम्हाला जीएसटी लागेल. यामध्ये लेखी तुमची 80 मार्काची प्लस तुमचं मुलाखत 20 मार्काची टोटल 100 मार्कची तयारी करून घेतली जाते. हा आपला लोगो दिसतो, श्री अकॅडमीचा आपला ॲप आहे. डाउनलोड करायचा असेल तुम्हाला तर डायरेक्ट प्ले स्टोअरला जा किंवा हा आपला नंबर आहे 9552629563. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा, हिंगोली पोलीस पाटील भरती. त्या ठिकाणी आपलं ॲप आहे श्री अकॅडमी, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि ॲप डाउनलोड करून घ्या. तिथून फीस भरल्याच्या नंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्हाला महत्त्वाच्या नोट्स पीडीएफ सगळं व्हॉट्सअपला मिळेल. बाकी सगळं तुम्हाला बॅचमध्ये पाहायला मिळेल. ओके, चला आता तुमचं वसमत उपविभागीय कार्यकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय वसमत. आता वसमत आणि औंढा ही तसेच हिंगोलीच्या सगळ्या आलेल्या आहेत. सध्या वसमत आणि औंढ्याची बघूया, बाकीच्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या पण बघूया. आता ग्राम महसूल अधिकारी सज्जा, तालुका वसमत, औंढा नागनाथ. वसमत आणि औंढा नागनाथ मध्ये कोणकोणत्या गावाला पोलीस पाटीलचं आरक्षण सुटलेलं आहे, कोणते गाव आहेत ज्या रिक्त जागा आहेत जिथं पोलीस पाटलाची भरती होणार आहे. तर बघा, तुम्हाला वेळापत्रक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. काय दिले? 4/1/26 पूर्वी या कार्यालयात न चुकता सादर करावे. हा बघा, त्यांनी वरती खाली सुद्धा दिले, वर सुद्धा दिले. सबब ठरवून दिलेल्या वेळापत्रकातील टप्पा क्रमांक 2 नुसार जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे आणि गावनिहाय आरक्षण, ठीक आहे, आरक्षण निश्चित करणे याबाबतची कार्यवाही आरक्षण सोडत दिनांक 5/1/2026 सोमवार रोजी ठीक 11 वाजता स्थळ सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत येथे पूर्ण करायचे असल्यामुळे, म्हणजे लक्षात ठेवा, तुमचं फक्त सध्या या पीडीएफ मध्ये गाव दिलेले आहे, कुठल्या गावाला पोलीस पाटील भरतीचं पद रिक्त आहे ते दिलंय. तुमचं आरक्षण कोणत्या गावात कुठल्या कास्टसाठी जागा सुटली पोलीस पाटीलची, ती 5 तारखेला आरक्षण जाहीर होणार आहे. सोमवारी 11 वाजता त्यांनी स्थळ कोणत्या ठिकाणी, तर सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी काय दिलेलं आहे, या उपविभागातील आपलं सज्जा अंतर्गत पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत गावाचं सार्वत्रिक ठिकाण चावडे येथे जाहीर प्रसिद्धी देण्यात येईल. म्हणजे तुमच्या गावाच्या ठिकाणी सुद्धा हे लावले जाणार आहे. त्याबाबतचे पंचनामे अहवाल दिनांक 4/1/2026 पूर्वी या कार्यालयात न चुकता सादर करायचे. आता खाली काही त्यांनी आरक्षण सोडत सूचना दिलेल्या आहेत. तुमचं 5 तारखेला आरक्षण सुटणार आहे. पोलीस पाटीलचं गावणी आहे, कोणत्या गावात कुठल्या कास्टचं आरक्षण सुटलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आरक्षण सुटलंय, त्याच्यावर तुमची काही तक्रार असेल तर ती 6 जानेवारी आणि 7 जानेवारीला तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत, ठीक आहे. आणि आरक्षण सुद्धा सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत इथं 5 तारखेला सुटणार आहे. विकास माने त्यांची सही आहे, हे वसमतचे उपविभागीय अधिकारी आहे. ओके, चला आता गाव कोणकोणते आहेत बघा. वसमत आणि त्या ठिकाणी औंढा नागनाथ या 2 तालुक्याची गावाची यादी, उपविभाग वसमत मधील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांची यादी दिलेली आहे. आता या गावामध्ये काय होणार आहे, पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया होणार आहे. कोणकोणते गाव आहेत बघा, इकडे गाव दिलंय, इकडे तालुका दिलेला आहे. आता किनोळा नावाचं गाव आहे, वसमत तालुक्यात दिलंय. कोठा नावाचं गाव आहे वसमत मध्ये, परजना वसमत. आता हे जे गाव आहेत जेवढे वाचून दाखवतोय, या गावामध्ये तुमच्या पोलीस पाटील भरतीच्या जागा, म्हणजे पोलीस पाटीलची परीक्षा होणार आहे पोलीस पाटील या पदासाठी. ओके, त्याच्यानंतर पारडी खुर्द म्हणून दिले, वसमत तालुक्यातलं आहे. बळेगाव दिले, वसमत तालुक्यातलं. भोगाव त आणि धानोरा म्हणून दिलेलं आहे, वसमत तालुक्यामधलं. त्यानंतर वरताळा वसमत तालुका आहे. वापटी वसमत तालुका आहे. सातेफळ पुन्हा त दिलंय आणि पुढं आरळ दिलेलं आहे, वसमतचं आहे. पांगरा पुन्हा त दिले, धामणगाव दिले, वसमत मधलं गाव आहे. हिवरा खुर्द वसमत मधले, डोनवाडा वसमत मधले, ब्राह्मणगाव खुर्द वसमत मधलं आहे. सातेगाव वसमत मधले, हयातनगर वसमत मधले, अकोली नावाचं गाव हे सुद्धा वसमत मध्ये. गोविंदपूर पुन्हा त दिलं आणि हयातनगर आहे, हे सुद्धा वसमतचं आहे. जवळा खुर्द वसमत, परळी वसमत,
पळशी वसमत, मुडी वसमत, भेंडेगाव वसमत, कानोसा हे सुद्धा वसमतचं आहे. लिंगी नावाचं गाव वसमत मधलं आहे. मोहगाव, आता तालुका घेत नाही, डायरेक्ट वसमत मधले सगळे वाचून दाखवते, इथं सगळे वसमतच. मोहगाव, सुकळी, कोडगाव, गणेशपूर, शिंगी, काकबन, रेबुलगाव, खंबाळा, पिंपरी, गोरीबगाव, महमदपूरवाडी, आसेगाव, बोरगाव, खुर्द. ठीक आहे. हा, ओके. 37 झाले वसमत मधले. 37 पुन्हा 38 वसमत मधलं रोडगा, खांडेगाव, वाई, शिर्डी, माटेगाव, पुनई, बुद्रुक दिलंय. जवळा त दिले आणि बाभुळगाव दिले. महागाव, आरळ, आंबा, बगदड, बगगड दिल्या. फाटा दिलाय. त्यानंतर खाजमापूर दिले. डिग्रस खुर्द दिलेला आहे. मरसुलवाडी तांडा दिले. धामणगाव दिले. कोनाथा दिले. करंजी दिले. बोरी सावंत दिले. रांजोना, आडगाव. ओके, 58 झालेले आहेत. पुन्हा इकडे आहे का 58, म्हणजे वसमत मधले हे 58 दिले आहे. वसमत मधले हे टोटल 58 आहे. 58 वसमत मधले. आणि इकडे हे आता औंढाचे आहेत. ठीक आहे, हे कुठले आहेत? औंढ्याचे आहेत. औंढ्याचे सुद्धा वाचून दाखवू बघा. डेगज नावाचं गाव आहे. औंढा, आता सगळे औंढ्याचे, पुन्हा मी औंढा तसं वाचत नाही. ओके, डेगज गाव लक्षात ठेवा. काठोडा नावाचं गाव, सुरवाडी आहे. तामटी तांडा आहे. 1 नंबरचं लक्षात ठेवा डेगज. तामटी तांडा, उंडेगाव, नालेगाव, लोहरा आणि बुद्रुक. दिले म्हणजे बुद्रुक. टाकळगाव आणि पुन्हा इथं पण दिलं. हे बघा, हे अनेक ठिकाणी दिले. हे तुमचं गाव असेल, तुम्ही लक्षात ठेवा. टाकळगव्हाण दिले इथं. आणि काय दिलं यांनी? टाकळगव्हाण इथं त दिलंय. ठीक आहे, फुल स्टॉप आहे. परत ओढा नावाचं गाव आहे. असे अनेक गाव आहेत तवाले, लक्षात ठेवा औंढ. त्यानंतर हे वगरवाडी दिले. वगरवाडी तांडा, लांडाळा, गवळेवाडी, सारंगवाडी, भोशी, नंदगाव, सेंदूरसना, चिंचोली नी दिलेला आहे. संगनाईक तांडा, काळापाणी तांडा, पाझर तांडा, टाकळगव्हाण आणि पुन्हा टाकळगव्हाण त दिले, फुल स्टॉप दिले आणि शहापूर दिले. औंढ्यामधले अंजनवाडा तांडा, भगवा, जामराजा, मेथा, कोंडसी बुद्रुक, काय जलाल थाबा, वसई, पिंपळा, आसोंदा, पोटा, खुर्द, कंजारा, जलालपूर, पिंपरी कुंडकर. त्यानंतर पिंपरी कुंडकर, सावरखेडा दिले, पांगरा त आणि फुल स्टॉप लाख दिलेला आहे बरं का. हे गाव ज्यांचं असेल लक्षात ठेवा. पांगरा त लाख दिलंय. दुरचुना, गोजेगाव दिले. 37 टोटल गावं औंढ्यामधले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा, ह्या औंढ्याचे परत आहेत गाव दिलेले आहे. 1 सेकंड. 38 वगरवाडी नावाचं गाव आहे. काय नाव आहे? वगरवाडी, गांगलवाडी, आजरसोंडा, रामेश्वर, सुकापूर, साबळी तांडा, टेंभुरदरा, तपोवन, देवाळा त औंढा दिले. धार दिले, पूर दिलेला आहे. तुर्क, पिंपरी, माळसगाव, कामठा, सिद्धेश्वर, अंजनवाडी, मूर्तिजापूर, सावंगी, हिवरा, जाटू. असे टोटल हे 55 गावं औंढ्यातली आहेत. आणि तिकडं वसमत मधले 58 गावं आहेत आणि औंढ्यातले 55 गावं. या गावाचं पोलीस पाटील पद रिक्त आहेत. तुमची भरती प्रक्रिया होणार आहे 5 तारखेला. तुमचं गावने आरक्षण जाहीर होणार आहे. कुठल्या गावात ओपनला जागा आहे, SC ला कुठं आहे, ST ला कुठं आहे, ठीक आहे, EWS ला कुठं आहे, SBC ला कुठं आहे, OBC ला कुठं आहे, सगळं कळणार आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, आपली बॅच जी आहे ते तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायची सोपी पद्धत आहे. आपला नंबर दिसतोय 95 52 62 95 63. हा नंबर सेव्ह करा. गोविंद नवल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा, हिंगोली पोलीस पाटील म्हणून. आपलं ॲप आहे, ज्या ॲपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ॲपची लिंक हे आपलं लोगो आहे. लिंक येईल, ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, OTP येईल, असं बॅनर दिसेल पोलीस पाटीलचं, त्याला क्लिक करा, फीस भरा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. तिथं तुम्हाला नोट्स मिळतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला ॲपमध्ये पाहता येतील. हा व्हिडिओ हिंगोलीमध्ये असताना तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्र पाठवायची आवश्यकता नाही. फक्त हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि त्यामध्ये औंढा नागनाथ या 2 तालुक्यामध्ये हा व्हिडिओ पाठवून द्या, शेअर करा. ठीक आहे, थांबतो.